गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आता थोड्या वेळात काशीसाठी निघणार आहोत. अलीबाई आपले चहा घेऊन येत आहे. तर आज बाय बस आम्ही काशीला निघतो आहे, कारण ट्रेन आमची उद्याची होती आणि उद्या जर आम्ही निघालो असतो तर म्हणजे एकच दिवस भेटला असता आम्हाला काशीसाठी. आणि आज लखनौमध्ये तसं काही विशेष राहिलं नव्हतं करण्यासारखं. मागे बघू शकता तुम्ही, खूप धुकं आहे. हे बघा, इथं लक्षात येईल तुम्हाला, खूप धुकं आहे. थंडी व्यवस्थित पडते आता इथे. तर चलो, तुम्हाला काशी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. वंदे मातरम. मित्रांनो, तर अलीबाई आपल्याला सकाळी सकाळी चहा घेऊन आलेले होते आणि अलीबाईचे मित्र देखील आहेत. मी तुम्हाला दाखवतो. सर, क्या नाम है आपका सर? बबलू भैया इथं सकाळी गाडी घेऊन आले, कारण आम्हाला मेट्रो स्टेशनवर जायचं आहे. तर सामान भरपूर होतं, तर त्यामुळं बबलू भैया आले गाडी घेऊन. आणि हे दोघं 3 दिवसापासून आम्ही यांना बघतो आहे, पण नेमकं यांना खाऊ घालायला आमच्याकडे काही नाही, कारण इथं काय आपली खायची प्यायची तशी सोय नाही. तर चलो निकलते अभी भूतनाथ मेट्रो स्टेशन. चल. आज इतकी थंडी मित्रांनो, जणू काही गाड्या आहे ना धुतलेल्या आहे असं वाटतं. इतकं फॉग आलेलं आहे बघा सगळ्या गाड्या. म्हणजे आज थंडी म्हणजे इतर दिवसांपेक्षा प्रॉपर आहे आज. तर मित्रांनो, लखनौच्या भूतनाथ मेट्रो स्टेशनवर आम्ही आलो आहे आणि बघा पूर्णचं पूर्ण स्टेशन रिकामं आहे. नंतर लोक येतात, पण म्हणजे अजून जास्त प्रवासी पाहिजे होते. ठीक आहे. मित्रांनो, आमची मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री मारते. तर इथून भूतनाथ मेट्रोवरून आता आम्ही निघालेलो आहे. मित्रांनो, लखनौमध्ये काही स्टेशन अंडरग्राऊंड आहे. तर मला असं वाटतंय, हे बघा आता गाडी अंडरग्राऊंड चालली. म्हणजे शहराच्या खाली आता गाडी चालली. आणि यस, हे बघा पूर्ण अंडरग्राऊंड गेली आता गाडी. बाहेर काळं काळं दिसत असेल. आता हे पुढचे 2-3 स्टेशन जे आहे ते अंडरग्राऊंड आहे. बसमध्ये बसलो आहे मित्रांनो. इथून 610 रुपये तिकीट आहे. बनारसचं 300 किलोमीटर दूर आहे. आणि इथले जे का ड्रायव्हर कंडक्टर असतात, हे बस स्टँडवर उभे राहून जिथं जात आहे त्याच्यासाठी लोकांना पुकारत असतात, जसं आपल्याकडे रिक्षावाले पुकारतात. आणि एस टी महामंडळाच्या लोकांना प्रवाशांचे काही घेणं देणं नसतं. इथं उलटी परिस्थिती. इथं ते सगळे लोक खाली उभे असतात आणि जे पण लोक प्लॅटफॉर्मवर येत आहेत त्यांना ते बोलवत राहतात. हे आलमबाग बस स्टँड आहे मित्रांनो. आणि ह्या बसमध्ये आम्ही जाणार आहे. ही जी बस आहे हिच्यात आम्ही जाणार आहे आता. स्टेशन मस्त आहे, स्वच्छ आहे. फक्त इथं एकच लोचा असतो, एकच प्रॉब्लेम आहे, गुटखे थुकणारे. तेवढं सोडलं तर बाकी स्टेशन एकदम सुपर्ब आहे. सगळ्या सोयी एकदम व्यवस्थित आहेत, छान केलेलं आहे. ह्या गाडीने आता आम्ही बनारस म्हणजे वाराणसी म्हणजेच काशीला चाललो आहे. हे आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहे मित्रांनो. आणि खाली कोणीतरी कंडक्टर आहे, कंडक्टरची वाट बघतोय. आणि गाडीमध्ये फक्त 7-8 सीट आहे आता. वरती जे आहे ते आलमबाग बस अड्डा मेट्रो स्टेशन आहे.
चला शेवटी आपली बस निघाली आहे आणि आपण लखनौला बाय बाय म्हणूयात. आता आपण आपली गाडी काशीच्या मार्गाने निघाली आहे. मी ड्रायव्हरांसोबत बसलेलो आहे इथं. बघा मित्रांनो किती मोठ्या प्रमाणात इथं मजूर लोक उभे आहे. त्यांची रोजची मजुरी मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. कोणीतरी ठेकेदार येतील, यांना घेऊन जातील त्यांचं रोजचं काम करण्यासाठी. मित्रांनो नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. आता गणपती यात्रा प्लाझा इथं काहीतरी दिसतंय, तर आपण खाऊ आता. काय तर समोसे आणि काय काय नाही. चला घेऊ आपण आता एक नाश्ता करू. हे आलू टिक्की आहे मित्रांनो, मस्त पानामध्ये त्यांनी सर्व. अजूनही बोरिंग चालते बरं का इथं. बोरिंग बघा कशी. मित्रांनो पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शेंगा खूप मिळतात बरं का. या भाजलेल्या शेंगा मस्त धुतलेल्या असतात आणि कडक भाजलेल्या असतात. तर आपण आता ते घेऊ. 100 ग्रामचे 300 ग्राम. मिररवर पक्षी बघ कसला भारी बसला. यूपीचे रस्ते मित्रांनो इतके सुपर्ब आहे. एकही स्पीड ब्रेकर नाही हायवेला एकही खड्डा नाही. शहरातही लखनौ शहरातही एकही खड्डा नव्हता रस्त्याला, एकही नाही. तर प्रश्न पडतो खरं तर, जो महाराष्ट्र देशाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देतो, GST देतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महाग पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं. महाराष्ट्राचेच नितीन गडकरी सर आहेत जे रस्ते वाहतूक मंत्री आहे. तर गडकरी साहेब आपल्या महाराष्ट्रावर एवढे का नाराज आहेत? म्हणजे एवढं सगळं करून महाराष्ट्राच्याच वाटेला एवढे घाणेरडे रस्ते का येत आहे? कारण समृद्धी महामार्ग जो सगळ्यात भारी रस्ता म्हणू आपण महाराष्ट्रातला, त्याच्यावर पण खूप खड्डे आहेत. तर गडकरी सरांना असे का वागताय, का दुजाभाव करताय आपल्याच लोकांशी, समजायला मार्ग नाही. मित्रांनो या रस्त्यावर दुसरा टोल नाका लागला आहे आता. हा एक टोल नाका साधारण 70-80 किलोमीटर अलीकडे होता, तर दुसरा टोल नाका लागलेला. प्रायव्हेट बसवाला आहे मित्रांनो बाहेर. तो या सरकारी बसवाल्याला बाहेर अरे आराम सरकारी बसवाल्याशी भांडतोय. नहीं बोल सकते साड़ी लो ये लगा दो बराबर 15 है तो रमत कैदी पर हो ले जा वो काम नहीं हुआ मिलेगा. मित्रांनो इथला खर्रा होता बरं का हा. आपण पूर्वी महाराष्ट्रामध्ये याचा बार मिळायचा बार. तर हे लोक प्रचंड शौकीन आहे गुटखा पान मसाला या बाईने त्याला लागले. काय झालं त्या मागच्या गावामध्ये आपण बघितलं की जो प्रायव्हेट बसवाला आहे तो ह्या दोघांशी भांडला. तर यांनी काय गेम केला, रोडवर आल्यानंतर जेवढे पण रस्त्यावर लोक उभे होते बसची वाट बघत, त्यांना सगळ्यांना ह्या गाडीत बसलं. म्हणजे त्याला आता सीटच शिल्लक राहणार नाही. सहसा हे लोक ते स्टॉप घेत नाही, पण त्याला धडा शिकवण्यासाठी यांनी हे सगळे स्टॉप घेतले, जेणेकरून आता त्यांना त्या प्रायव्हेट बसवाल्याला हे भेटणार नाही, आता सीटच भेटणार नाही. अरे आराम से जौनपूरला पोचलोय मित्रांनो.
जौनपूर हे काशीपासून साधारण 60 किलोमीटर अलीकडे आहे आणि आता जौनपूरच्या बसस्टँडला आम्ही जाणार आहे. जौनपूर, आय लव्ह जौनपूर. हे आहे जौनपूर उत्तर प्रदेशचं बसस्टँड आणि ह्या भगव्या गाड्या आहे ना, ह्या पण सरकारीच गाड्या आहेत, पण ह्या लाईक सेमी लोकल आहे, म्हणजे कमी डिस्टन्सवाल्या गाड्या आहे. आणि मी ज्या गाडीत बसलो आहे त्या लॉंग डिस्टन्सवाल्या गाड्या आहेत. बसच्या ड्रायव्हरनी मला चहा ऑफर केला. हे ड्रायव्हर आहे, त्यांच्याबरोबर चहा पितोय. सरसो के खेत. आणि इथं मोठ्या प्रमाणात तुम्हाला जे झाडूसाठी गवत वापरतात, ज्याने आपलं झाडू बनवलं जातं, तर इथं मोठ्या प्रमाणात दिसेल. आता नेमकं इथं नाही दिसत आहे, पण पुढे जर दिसलं, हे बघा, हा दिसलं बघा एक गुच्छ. तर हे सुपॉप रोड बनवलेले आहे इथं. पण नितीन गडकरी आमच्यावरच का नाराज आहे काय माहिती. हे ते गवत जे मी तुम्हाला म्हणत होतो, नाही हे वेगळे. हां, हे बघा समोर येतं आहे आता. हे ते गवत जे झाडूसाठी वापरलं जातं, मोठ्या प्रमाणात येतं. मित्रांनो, वाराणसी शहरात पोहोचलो आहे. अजूनही वाराणसी सेंटर इथून साधारण 20 किलोमीटर दूर आहे, पण 20 किलोमीटर आधी शहर सुरू झालेलं आहे. म्हणजे विचार करा किती मोठं शहर आहे वाराणसी. आणि रोडबद्दल तर काय बोलायचं, एक सुद्धा स्पीड ब्रेकर नाही 300 किलोमीटरमध्ये, एक सुद्धा खड्डा नाही. प्रयागराज इथून 125 किलोमीटर होतं. मित्रांनो, वाराणसी बस स्टॉपवर पोहोचलोय. मागे जे दिसतंय तुम्हाला ते वाराणसी बस स्टॉप आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला जे दिसतंय ते वाराणसी रेल्वे स्टेशन आहे. तर आम्ही इथंच जवळ श्रीकृष्ण गेस्ट हाऊस, नाही श्रीकृष्ण धर्मशाळा आहे, तर आम्ही तिथे चाललो आहे. बघूया आपल्याला तिथे रूम मिळतात की नाही. मित्रांनो, तर आम्ही वाराणसीमध्ये आलो आणि श्रीकृष्ण सेवा काय म्हणताय ना, धर्मशाळा. हां, तर श्रीकृष्ण धर्मशालामध्ये आम्हाला रूम मिळालेला आहे. आम्ही अटॅच टॉयलेट बाथरूम असलेला रूम घेतलेला आहे आणि तो आम्हाला 800 रुपये एका रूमचे पडले. तर 2 रूम घ्यावं लागले. आम्ही 4 आहे. भगवान श्रीकृष्णाचं इथं मंदिर आहे. तर 800 रुपये गुणिले 2 म्हणजे 1600 रुपये. 1600 रुपये आम्हाला एका दिवसाचे लागणार आहेत. भरपूर मोठं प्रांगण आहे हे आणि श्रीकृष्ण धर्मशाळा आहे ही. अगदी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. ही श्रीकृष्ण सेवाश्रमची एंट्रन्स आहे मित्रांनो. आणि इथून बाहेर आल्या आल्या तुम्हाला दिसेल ते वाराणसी रेल्वे स्टेशन.